समाजाचा चेहरा झाला, निवडणूक लढायची का नाही? नाही नाही, निवडणूक लढण्याचा आमचा प्रश्नच नाही. निवडणूक ही आमच्या डोक्यातला विषय नाही. या सगळ्या समाजाच्या मुद्द्यावर आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर लढलं पाहिजे. समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. माझ्या समाज लढतोय, समाजाच्या मुलांचं भविष्याचं वाटोळं होतंय. जातीच्या प्रमाणपत्रासाठी आमच्या समाजाला झगडावं लागतंय. त्यांना शेती नसते, मुली वंचित राहू लागली. वैयक्तिक समाजासाठी लढावं असं का वाटलं मग? नाही, ज्या समाजात आपण जन्मलोय, ज्या समाजाचा आपण काहीतरी देणं लागतोय, ते वाटतंय का हे प्रश्न मिटतच नाहीत खरंच? आज हा बहुसंख्य समाज नाही. माय सुद्धा लेकराला म्हणजे रडल्याशिवाय दूध पाजवत नाही. आंदोलन केले पाहिजेत आणि त्यासाठी हे आम्ही आंदोलन उभा केलं. पत्र आज खरंच मिळत नाही. त्यांना तुम्ही मतदान करता का नाही? नाही, सर्वच पक्षाच्या लोकांनी आमच्यावर अन्याय केलेला आहे आणि आमच्याकडे राजकीय बळ नाही. आमचे कोणी मराठवाड्यामध्ये आमदार नाही, कारण आमची आर्थिक पिळवणूक केली जाते. हे जे बाजार चाललाय, इथले अधिकारी असतात ते का करत नाहीत मग? ते त्यांना आदेश आहेत, तोंडी आदेश आहेत, लेखी नाही. उच्च शिक्षणापासून वंचित राहतात. त्यांच्याकडे जात पडताळणी नाही. तुम्ही अनेक दिवस उपोषणही केलं, नाही थांबणार नाही ना. ते कसं थांबल? जीवाचं रान करायला तयार आहोत आम्ही. आम्हाला आमचा कोणावर आक्षेप नाही, कोणावर आरोप नाही. परंतु जी व्यवस्था चाललेली आहे ती व्यवस्था चुकीची आहे. की इथल्या मराठमुळं न्याय मिळेल असं वाटतंय का? हो, 100% मिळेल ना. झगडतोय, माझा समाज झगडतोय. असे अनेक माधव पिटले येतील, जातील, मरतील, परंतु संघटन आणि समाज टिकला पाहिजे. की तुमच्यावर आरोप देखील झाले मागच्या प्रकरणामध्ये, काय झालं होतं नेमकं? तो इथं आत्महत्या केलेला होता. जे षडयंत्र चाललेलं आहे, नाही त्यांनी त्यांचं काम केलं, आम्ही आमचं काम केलं. चिठ्ठ्या आल्या किंवा हे सगळं प्रकरण आलं, त्यावर त्यांनी भूमिका मांडलेली. त्या भूमिकेवर त्यांनी ठाम आहे. आमच्याकडे महादेव कुळी या नोंदी येतात. जो बसलाय सत्तेत, जे कोणी बसलेला असेल त्याच्यावरच आम्ही आरोप करतोय ना. राजकारणामध्ये पडायचं नाही. वाटलं होतंय, ह्यासाठी आम्हाला लढायचंय. बाकी आम्हाला राजकारणाशी काही देणं घेणं नाही. नमस्कार. आरक्षणाच्या लढाईमुळं महाराष्ट्र ढवळून निघालाय. अनेक समाज आरक्षणासाठी रस्त्यावरती उतरलेत. मागील 2 वर्षापासून नवे त्याच्याही अधिकचा काळ महाराष्ट्रामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून रान पेटलेत. अशातच अनेकांना प्रमाणपत्रच मिळत नाहीत. अशा पद्धतीच्या देखील समस्या आहेत. खरंच हे सगळं घडतंय का? आणि सरकार म्हणून या सगळ्याच्या भूमिकेकडे कसं पाहतंय, सगळं जाणून घेऊया. असेच एक आंदोलनकर्ते माझ्या सोबत आहेत, माधव पिटले असं त्यांचं नाव. खरं तर हा पत्रकार राहिलेला माणूस, बरोबर बोलतोय ना? पत्रकार आहे, आणखीन पण आहेत. मग हे का वाटलं की या सगळ्या समाजाच्या मुद्द्यावर आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर लढलं पाहिजे? नाही, मुळात माझं ज्यावेळेस शिक्षण झालं त्यावेळेस मी एक छोटा व्यवसाय माझ्या गावामध्ये करत होतो. परंतु मला ते तिथं बसू वाटायचं नाही. त्यामुळे समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. माझ्या समाज लढतोय, समाजाच्या मुलांचं भविष्याचं वाटोळं होतंय. जातीच्या प्रमाणपत्रासाठी आमच्या समाजाला झगडावं लागतंय. जात पडताळणीसाठी झगडावं लागतंय. पैसे खर्च करावे लागतात. जी गरीब समाज आहे, जे वंचित आहे, ज्या कष्टकरी समाज आहे, शेतकरी समाज आहे, बहुतांश आमच्या समाजामध्ये बऱ्याच लोकांना शेती नसते, परंतु काबाड कष्ट करून जगणारा समाज आमचा. आणि त्याच्यातून कष्ट करायचं, त्याच्यातून उरलेले पैसे जर मुलांच्या शिक्षणासाठी लाखो रुपये लागत असतील. उच्च शिक्षणापासून आमच्या समाजातले बरेच मुलं मुली वंचित राहू लागले, व्यसनाधीन होऊ लागले. या सर्व गोष्टीचा विचार करून मला कुठंतरी समाजासाठी झगडलं पाहिजे म्हणून आम्ही समाजासाठी काम करायला सुरुवात केली. बरं, हे सगळं सुरू असताना तुम्ही खरं तर पत्रकार, सगळ्या समाजातल्या भूमिका मांडत होता, सगळ्या समाजातल्या मांडत. अशात तुम्हाला समाजासाठी, वैयक्तिक समाजासाठी लढावं असं का वाटलं मग? नाही, ज्या समाजात आपण जन्मलोय, ज्या समाजाचा आपण काहीतरी देणं लागतोय, त्या समाजासाठी काहीतरी केलं. पत्रकार म्हणून व्यवस्थेमध्ये राहताना तुम्हाला वाटतंय का हे प्रश्न मिटतच नाहीत खरंच? नाही, हे जी साखळी आहे, जे षडयंत्र आहे, जे षडयंत्र रचलं जाते प्रत्येक. आता आमचा समाज हा बहुसंख्य समाज नाही, छोटा समाज आहे. परंतु त्याचा आवाज दिल्लीपर्यंत जाणार नाही, मुंबईपर्यंत जाणार नाही ना. परंतु त्याचं माय सुद्धा लेकराला म्हणजे रडल्याशिवाय दूध पाजवत नाही. तसं काहीतरी रडलं पाहिजे, झगडलं पाहिजे, रस्त्यावर आलं पाहिजे, आंदोलन केले पाहिजेत. आणि त्यासाठी हे आम्ही आंदोलन उभा केलं आणि त्या माध्यमातून आमच्या समाजाला न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न केला. काय वाटतंय की तुम्हाला सरकार तुमचं ऐकत नाही? काय नेमकी समस्या आहे बरं? प्रमाणपत्र आज खरंच मिळत नाही? नाही, सगळ्या सांगताय तुम्ही मिळतंय आणि व्यवस्थित का असं खरंच घडत नाहीये? तसं नाही. काय ज्या पद्धतीनं आम्हाला प्रमाणपत्र मिळालं पाहिजे, जसं रायगड, नाशिक, जळगाव
या भागातल्या अनेक लोकांना मधुकर पिचड असतील त्यांना कोळी नोंदीवरून जातीचे प्रमाणपत्र मिळाले, कोळी नोंदीवरून जात पडताळणी मिळाली, त्याच पद्धतीनं आम्हाला सुद्धा मिळायला पाहिजे ना. आम्ही म्हणजे महादेव कोळीच आहोत. या हैदराबाद स्टेट मध्ये असताना या बालाघाट मध्ये आम्ही राहतो. या हैदराबाद निजाम स्टेट होतं त्यावेळेस या मराठवाड्यामध्ये 5 जिल्हे होते. या 5 जिल्ह्यामध्ये महादेव आणि मल्हार कोळी जमातीचे लोक असतात. त्यांचं राहणं खाणं पिणं राहणीमान कसं आहे, लग्न व्यवस्था कशी आहे त्यांची, ते काय व्यवसाय करतात, हे सगळे हैदराबाद गॅजेट मध्ये नोंदी आहेत. म्हणजे इथं मूळच्या आम्ही या नोंदी नोंदी आहेत ना, आमच्या नोंदी आहेत. महादेव आणि मल्हार कोळी समाज या ठिकाणी जमात राहते असं त्याचा स्पष्ट उल्लेख आहे. आणि संख्याच आहे ना. हो, मग संख्येच्या आधारावर कसं आरक्षण मिळेल? नाही, संख्येच्या आधारावर कसं तसं नाही. म्हणजे आम्ही इथं जी मराठवाड्याचा प्रवर्ग आधीच एसटी मध्ये आहे ना. हो, अगोदरच आहे. प्रमाणपत्राचं नेमकं काय? हे राजकीय षडयंत्र आहे. काय होतंय तिकडे जे 25 आमदार जे आहेत ते 25 आमदार म्हणजे ऑलरेडी सत्तेत आहेत. कुठले? एखाद्या महादेव कोळे आहेत आणि महादेव कोळे आहेत, पुन्हा भिल्ल आहेत, पाडवी आहेत, अशी जी जमातीचे आमचे समाज बांधव ते आहेत आणि त्यांचा राजकीय वरदास्त आहे. आणि ते मराठवाड्यातल्या लोकांवर जाणीवपूर्वक अन्याय संख्या आहे मराठवाड्यातली नेमकी किती जनावर? आणि मुळात कसं आहे माहिती आहे का, आमच्या मराठवाड्यातल्या या संख्या ग्राह्य धरूनच तिकडचे जे 25 आमदाराचं जे आरक्षण सुटतंय ती इथली लोकसंख्या ग्राह्य धरूनच सुटतंय. म्हणजे तुम्ही परंतु आम्हाला याच्यापासून वंचित राहतात. राजकीय माझं एक मत आहे की ह्या जे 25 आमदारासाठी जे अनुसूचित जमातीचं जे आरक्षण सुटलं जाते तिकडं त्या भागात, तर त्या भागातलं फिरतं आरक्षण मराठवाड्यात सुद्धा राहावं. कारण आम्ही या मराठवाड्यामध्ये जर महादेव कोळी जमात आणि मल्हार कोळी जमात जर नाही तर मग पंचायत समिती असेल, ग्रामपंचायती असतील, जिल्हा परिषद असेल, त्याच्यासाठी आरक्षण कसं काय? मराठवाड्यातल्या कुठल्या तुमच्या समाजातल्या लोकांना राजकीय आरक्षणाचा फायदाच होत नाही. राजकीय आरक्षणाचा फायदा होतच नाही, परंतु शिक्षणासाठी पुन्हा अडचणी केल्या जातात ना आम्हाला. म्हणजे अनेक कागदपत्राची मागणी केली जाते. 1950चा पुरावा मागितला जातो. हायकोर्टाने निकाल दिलेला आहे किंवा 1950चा पुरावा मागू नये म्हणून, तरी सुद्धा आम्हाला मागितला जातो. हे चुकीचं आहे ना. म्हणजे एका भागामध्ये वेगळाच म्हणजे क्रायटेरिया ठरवला जातोय आणि मराठवाड्याच्या लोकांसाठी वेगळाच क्रायटेरिया ठरवला जातोय आणि त्यांच्यासाठी वेगळीच असं म्हणजे कागदपत्राची पूर्तता करा. मग मुळात आम्हाला पडताळणी समिती ज्यावेळेस फेटाळली, पडताळणी समिती आमची जात पडताळणी दाखल केल्यानंतर ती फेटाळते. न्याय व्यवस्थेमध्ये आम्ही जर न्याय कोर्टात गेलं तर न्याय व्यवस्था आम्हाला आदेश देते. पडताळणी त्याच लोकांना तुम्ही मतदान करता की ज्या लोकांवर पुढाऱ्यावर तुमचा किंवा व्यवस्थेवर आक्षेप आहे त्यांना तुम्ही मतदान करता का नाही? नाही, सर्वच पक्षाच्या लोकांनी आमच्यावर अन्याय केलेला आहे मुळात. म्हणजे आमची मराठवाड्यातल्या महादेव कोळी आणि मल्हार कोळी समाजाच्या जमातीच्या लोकांची बाजू घ्यायला कुठलाही राजकीय पुढारी तयार होत नाही आणि आमच्याकडे राजकीय बळ नाही. आमचे कोणी मराठवाड्यामध्ये आमदार नाही. त्याच्यामुळे आमचं विधानसभेमध्ये आमचं म्हणजे कोणी बोलणारा आमचा हे नाही. मराठवाड्यात जवळपास 1,90,00,000 संख्या आहे आमची. मराठवाड्यात किती? मराठवाड्यामध्ये 1,90,00,000 आहे. मग तुम्हाला शैक्षणिक ह्याच्यात नोकरीच्या ह्याच्यात कसा संघर्ष करावा लागतोय? नोकरीसाठी बघा, मुळात आम्हाला जात पडताळणी दिली जाते. मग जात पडताळणी दिल्यानंतर मग हे समाजाचा आवाज कसा दाबायचा, तर मग त्यांच्या त्या पडताळणीची चौकशी लावली जाते. त्या लोकांची आमची आर्थिक पिळवणूक केली जाते. हे सगळं जे आहे ना हे चाललंय. हे जे बाजार चाललाय, ह्या बाजार अतिशय म्हणजे पैसे घेते अनेक. आता आम्हाला कोर्टात गेल्यानंतर आम्हाला पैसे 2-3 लाख रुपये लागतातच ना पडताळणी समितीकडून. म्हणजे कोर्टात वकिलाला आम्हाला पैसे द्यावे लागते, फीस द्यावीच लागते. कोर्ट व्यवस्था तर म्हणजे हे काम करणार नाही ना, फुकट तर काम करणार नाही ना. वकील मंडळी जे असतील त्यांच्याकडे कोर्टातून होत आहे आणि मग हे जात पडताळणीचे किंवा इथले अधिकारी असतात ते का करत नाहीत? मग ते त्यांना आदेश आहेत, तोंडी आदेश आहेत, लेखी नाही, तोंडी आदेश आहेत त्या जात पडताळणी समितीला. त्या मराठवाड्यातल्या लोकांना जाणीवपूर्वक अडचणीत आणा असे तोंडी आदेश आहेत. आणि त्याच्यामुळं आमच्या मुलांच्या भविष्याचं, मुलाबाळांच्या भविष्याचं वाटोळं होतंय. उच्च शिक्षणापासून वंचित राहतात अनेक लोक. आता मागे आम्ही आंदोलन केलो त्यावेळेस 3 MBBS ला लागलेल्या मुली आमच्याकडे आल्या होत्या की त्यांच्याकडे जात पडताळणी नाही आणि जात पडताळणी दाखल केली तर त्यांना समिती अडचणीत टाकते. तुम्ही अनेक दिवस उपोषणही केलं, समाज बांधव अनेक जण रस्त्यावर देखील अनेक वेळा उतरल्याचं पाहायला मिळालं. मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात आंदोलन उभा राहायचं असं देखील सगळी परिस्थिती होती. आता ते थांबली का? नाही, थांबणार नाही ना.
ते कसं थांबल? भविष्यात आम्हाला याहीपेक्षा मोठे आंदोलन करावेच लागणार आहेत आणि करावंच लागते, कारण समाजासाठी आपण जीवाचं रान करायला तयार आहोत आम्ही. आम्हाला आमचा कोणावर आक्षेप नाही, कोणावर आरोप नाही, परंतु जी व्यवस्था चाललेली आहे ती व्यवस्था चुकीची आहे की इथल्या मराठवाड्यातल्या लोकांना जाणीवपूर्वक अडचणीत आणण्याचं काम या ठिकाणी केलं जातं. आंदोलन उपोषणामुळे न्याय मिळेल असं वाटतंय का? हो, 100% मिळेल ना, मिळू शकते, काय मिळणार नाही? आंदोलन केल्यानंतर किंवा आपल्याला झगडावंच लागणार आहे. आणि आपण 30-40 वर्षापासून झगडतोय, माझा समाज झगडतोय. असे अनेक माधव पिटली येतील, जातील, मरतील, परंतु संघटन आणि समाज टिकला पाहिजे, हा माझा हेतू आहे. बरं, मला हे सांगा की तुमच्यावर आरोप देखील झाले मागच्या प्रकरणामध्ये, काय झालं होतं नेमकं? मागचं प्रकरण काय, आता जे आमचा समाज बांधव इथं आत्महत्या केलेला होता, आमच्या त्या ज्या काही आता हे जे षडयंत्र चाललेलं आहे, आम्हाला त्यांच्याबद्दल ते पोलीस प्रशासन असेल किंवा प्रशासन असेल त्यांच्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही आणि दुमत नाही. त्यांनी त्यांचं काम केलं, आम्ही आमचं काम केलं. ज्यावेळेस ते कोर्टात जाईल त्यावेळेस कोर्ट काय निकाल देईल ते आम्ही मोठ्या मनानं स्वीकारू आणि आम्ही समाजासाठी काय हे करायला तयार आहोत. तर थेट आरोप होत आहेत की या सगळ्या पार्श्वभूमीवर ज्या पद्धतीनं चिठ्ठ्या आल्या किंवा या सगळं प्रकरण आलं त्यात आक्षेपार्ह आहे असल्या पद्धतीचं सांगितलं, पोलिसांनी सांगितलं ना? नाही, त्यांनी त्यांचं काम करतात. आता राजकीय जी साखळी आहे त्याच्यामध्ये ते त्यांच्या पद्धतीनं त्यांच्या आदेशाप्रमाणे त्यांनी काम केले. आपण आपल्या पद्धतीनं काम करत राहू आणि काम केलंच पाहिजे. मागील काही दिवसापासून हा संघर्ष सुरू आहे. मराठा समाजाचे जे आंदोलक आहेत मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा या सगळ्यांना समर्थन केलेलं आहे. आता या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर हा लढा कसा असणार आहे पुढचा? नाही, मनोज दादा जरांगे पाटील यांनी जी आमच्या आरक्षणासंदर्भातची त्यांनी भूमिका घेतलेली आहे. इतर जेव्हा गॅझेट लागू झालं तर इतरही समाजाला जर त्याचा फायदा होत असेल तर झाला पाहिजे अशी त्यांनी भूमिका घेतलेली आहे. हो, घेतलेली आहे आणि ते योग्यच घेतलेली आहे. काय अडचण? तुम्हाला वाटते का ही व्यवस्था जी तुम्हाला ज्या व्यवस्थेवर किंवा सरकारवर विश्वासच नाही ती व्यवस्था तुमच्यासाठी खंबीरपणे उभा राहा? नाही, व्यवस्था त्या पद्धतीनं तिचं काम करत असते. आपण आपल्या पद्धतीनं काम करत राहावं लागणार आहे, झगडावंच लागणार आहे. कारण पिढ्यानपिढ्या या अनेक समाजाला अडचणीत टाकण्याचं काम, आमच्या समाजाला अडचणीत टाकण्याचं काम या व्यवस्थेनं केलेलं आहे. आणि आम्ही आज नाही, गेल्या 40 वर्षापासून वैधता प्रमाणपत्रासाठी झगडतोय आम्ही. मूळचा आमचा मराठवाड्यातल्या लोकांचा हा लढा हा वैधतेसाठी, वैधता प्रमाणपत्रासाठी, जात प्रमाणपत्रासाठी नाही. कारण ऑलरेडी आमच्याकडे महादेव कुळी या नोंदी येतात, प्रमाणपत्र मिळतात, फक्त प्रमाणपत्र मिळतात आम्हाला. काही ठिकाणी जाणीवपूर्वक अडवणुकी केली जाते, तरी सुद्धा आम्ही मार्ग काढून करतो. आमच्याकडे नोंदी आहेत, आमच्याकडे कुळी या नोंदी नाहीत, महादेव कुळी या नोंदी येतात. परंतु आता तिकडे नाशिक, रायगड वगैरे जे भाग आहे त्या ठिकाणी कुळी नोंदी येतात. कुळी नोंदीवर मधुकर पिचाडला कुळी नोंदीवरूनच जातीचं प्रमाणपत्र, जात पडताळणी दिलेली आहे. आम्हाला काही अडचण नाही, आमच्याकडे ऑलरेडी महादेव कुळी म्हणून नोंदी येतात. पण ते महादेव कुळी नोंदी असताना देखील खऱ्या अर्थानं आम्हाला प्रशासनानं महसुली जे पुरावे आहेत, TCचा दाखला असेल, वडिलांचं जात प्रमाणपत्र असेल किंवा त्यांच्या मूळ निर्गम उतारा असेल, त्या निर्गम उतारावर महादेव कुळी म्हणून नोंद आहे. जातीच्या प्रमाणपत्र महादेव कुळी म्हणून आहे. वडिलांचं वैधता प्रमाणपत्र आहे, तिथेही आम्हाला अडवणूक केली जाते. वडिलांचं जर वैधता प्रमाणपत्र आहे तर मुलाला द्यायला काय अडचण आहे? माझा मुलगा, माझी वैधता झालेली आहे, माधव पिटलीची वैधता झालेली आहे, तर माझा मुलगा माझाच राहणार आहे ना, का दुसऱ्याचं राहणार आहे का? मग माझ्या मुलाला वैधता प्रमाणपत्र असून देखील तुम्ही जात प्रमाणपत्र देत नाही. संघर्ष करताय किंवा तुम्ही जी भूमिका मांडताय यामुळं अनेकांना वाद तुम्ही निर्माण करताय अशा पद्धतीचं परसेप्शन तयार झालंय. नाही, मी माझी भूमिका माझ्या समाजासाठी मांडतोय, माझ्या समाजाच्या न्याय हक्कासाठी मागतोय, माझं समाजाला न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठी मागतोय. मी चुकीच्या पद्धतीनं काही करतोय का हे सांगा. आणि आम्ही जरी कोणी सत्तेत जो बसलाय, सत्तेत जे कोणी बसलेला असेल त्याच्यावरच आम्ही आरोप करतोय ना. आम्ही ते सत्तेत दुसरे असले तर दुसऱ्या पक्षाचे असले ते त्यांच्याही आरोप करतोय. त्यांनी चुकीचं वागत असतील, समाजाला वेठीस धरत असतील तर त्यांच्यावर आम्ही आरोप करतोय. काय झालं पाहिजे शेवटकडे येऊया आपण, काय झालं पाहिजे, काय तुमच्याकडे प्लॅन आहे की हे झालं पाहिजे म्हणजे आम्हाला किंवा समाजाला किंवा या सगळ्या ह्याच्यात शैक्षणिक आणि राजकीय ह्याच्यात तुम्हाला न्याय मिळू शकतो? मुळात आमचा राजकारणाशी काही देणे घेणं नाही, आम्हाला राजकारणामध्ये पडायचं नाही. आमच्या मुला बाळांचं, त्यांच्या भविष्याचं, शिकल्या सवरलेल्या मुलांचं आमच्या फक्त जातीच्या प्रमाणपत्रामुळं आणि जात पडताळणीमुळे वाटलं होतंय, ह्यासाठी आम्हाला लढायचे.
बाकी आम्हाला राजकारणाशी काही देणं घेणं नाही. आता मी लढतोय म्हणजे मला कुठेतरी आमदार व्हायचा आहे, जिल्हा परिषद सदस्य व्हायचा आहे, पंचायत समिती सदस्य व्हायचा आहे, ग्रामपंचायतचा सरपंच व्हायचा आहे. या बाबतीत आमच्या डोक्यात कुठलाच विषय नाही. समाजाचा चेहरा झाला, निवडणूक लढायची का नाही? नाही, निवडणूक लढण्याचा आमचा प्रश्नच नाही. निवडणूक हे आमच्या डोक्यातला विषय नाही. माझ्या समाजाचा प्रश्न मिटला पाहिजे हा आमच्या डोक्यात येतोय. खरं तर मागील काही दिवसापासून आपल्या समाजाच्या विद्यार्थ्यांना, मुलांना किंवा समाजातील सर्वांनाच आरक्षणाचा फायदा कुठेतरी मिळत नाही किंवा त्याच्यासाठी संघर्ष करावा लागतोय. यासाठी पत्रकार असताना सुद्धा आपली भूमिका बाजूला ठेवून समाजासाठी लढायचं त्यांनी ठरवलं. अनेक आक्षेपही त्यांच्यावरती होत आहेत. सध्या ते चर्चेतला लातूर जिल्ह्यातला चेहरा आहेत. त्यामुळे मी त्यांच्याकडे खास मुलाखत घेण्यासाठी आलो होतो आणि ते तयारही झाले. कारण अनेक असे लोक असतात जे बोलायला तयार होत नाही, मात्र त्यांनी स्पष्टपणे भूमिका मांडलेली आहे. त्यामुळं सगळेजणांनी त्यांची भूमिका काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तुम्ही वेळ दिला, खूप खूप धन्यवाद तुमचे. नमस्कार.